एक महत्वाची बातमी, बॅगांची तपासणी म्हणजे निवडणूक आयोगाची नौटंकी असं आदित्य ठाकरे म्हणतात। आम्ही आवाज उठवल्यावर त्यांनी बॅग तपासणं सुरू केलं। मोदींच्या बॅग कधी तपासल्या आहेत का असा सवाल आदित्य ठाकरे विचारतायत। मवियाचं सरकार पाडल्यावर अदानींना धारावीचं कंत्राट मिळालं का? अजित पवारांच्या मुलाखतीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आपल्या बरोबर आहेत। आदित्यजी, आज सकाळपासूनच सर्वच राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात। काल परवा उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आज दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बॅगा निवडणूक आयोगाकडून तपासल्या जातात। ही नौटंकी आहे, कारण पहिलं म्हणजे आमच्या ज्या बॅगा तपासल्या गेल्या काल आणि परवा, आज आम्ही सगळं आवाज उठवल्यानंतर त्यांच्या बॅगा तपासायचं सुरू केलेलं आहे। आपल्याला थेट कळत आहे की निवडणूक आयोग हे भाजपसाठी काम करते। कधी तुम्ही प्रधानमंत्री महोदयांची बॅग किंवा हेलिकॉप्टर चेक करताना पाहिलं त्यांना? जवळ जरी आसपास जाताना पाहिलं नाही? पाहिलं? ते नौटंकीपणा बंद करावा आणि आज जे नागरिकांना पण त्रास देतात तो पण थांबवला पाहिजे। जोगेश्वरीमध्ये मातोश्री क्लबवरती संपूर्ण राडा झालेला, त्या प्रकरणामध्ये आता FIR झाली। याच क्लबसाठी वायकर पळून गेले होते, याच बाजूच्या त्या क्लबसाठी तो आणि तो 20 वर्ष तुम्ही ज्या शिवसैनिकांच्या बळावर आणि डोक्यावर बसून हे सगळं केलं, संपत्ती गोळा केली, त्याच्यासाठी तुम्हाला पळायला लागला, तर त्याच शिवसैनिकांना तुम्ही दगडफेक करता? ही कुठची हिंमत झाली? ही काय निर्लज्जपणा झाला? म्हणजे तुम्ही जेलमध्ये जायचं नाही म्हणून एकनाथ शिंदेकडे जाऊन मांडीत बसता, त्यांच्या माझ्यासमोर रडता आणि सांगता की निवडणूक लढवणार नाही आणि डिप्रेशनची गोळी काय घेतली आणि अमुक आणि तमुक। म्हणजे आमच्याशी खोटारडेपणा, शिवसैनिकांशी धोका आणि स्वतः जे कमवलं ते वाचवायला तुम्ही गेलात एकनाथ शिंदेकडे। 2019ला ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी झाला, त्या पहाटेच्या शपथविधीमध्ये उद्योगपती अडाणी यांच्यासोबत बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये सर्वच जण सहभागी होते, असं जे गौप्यस्फोट आहे अजित पवारांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल आमचं सरकार का पाडलं गेलं आणि आमचं सरकार पाडल्यानंतर जसं धारावी त्यांना फुकटात दिलं जातं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी।